नमस्कार, मी श्रुती बाविस्कर. आपण पाहत आहात HPT नारवाईकी मीडिया. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचे महत्त्व प्रचंड वाढलेले आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब, व्हॉट्सअप यासारख्या प्लॅटफॉर्मनी तरुण पिढीच्या जीवनशैली आमूलाग्र बदल घडवून आणलेला आहे. माध्यमाचा वापर माहिती मिळवण्यासाठी, संवाद साधण्यासाठी, करिअर घडवण्यासाठी तसेच व्यक्तिमत्व व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र या माध्यमाचे काही तोटेही आहेत. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मानसिक तणाव, एकलकोंडेपणा, खोट्या माहितीचे प्रसार आणि आत्मविश्वास कमी होण्यासारखे समस्या निर्माण होतात. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. यांचा सकारात्मक बाजू बघायला गेलं तर विद्यार्थी घरबसल्या शिक्षण घेतात, छोटे व्यवसाय सोशल मीडियावरून मोठे होतात आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील व्यक्तींशी काही सेकंदात संपर्क साधता येतो. मात्र सतत मोबाईलमध्ये गुंतलेले आयुष्य, फेक न्यूजचा धोकादायक प्रसार आणि सोशल मीडियावरून होणारा मानसिक तणाव हे त्याचे नकारात्मक परिणाम आहेत, जे अनेकांचे आयुष्य बदलून टाकतात. म्हणूनच सोशल मीडिया वापर हा जाणीवपूर्वक आणि मर्यादित असायला हवा. तेव्हाच आपण त्याचे फायदे घेऊ शकतो आणि तोट्यापासून वाचू शकतो. आता पाहूया सोशल मीडियाबद्दल युवांचा अनुभव आणि विचार नेमका काय आहे. सोशल मीडियाचा प्रभाव सध्या खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्या तुमच्या दृष्टीने सकारात्मक किंवा नकारात्मक यावर तुम्हाला काय वाटतं? नमस्ते, माझं नाव पल्लवी सोनवणे. सोशल मीडिया ही अशी एक प्रभावी प्लॅटफॉर्म आहे. याचे दोघेही आपल्याला साईड इफेक्ट बघायला मिळतात, पॉझिटिव्ह पण आणि निगेटिव्ह पण. तर पॉझिटिव्हमध्ये बघितलं तर आपण असं विचार करतो, ऑनलाईन माध्यम जास्त चालू आहे आता. परीक्षा फॉर्म भरणे, व्हॉट्सअप, मित्रमैत्रिणीसोबत संवाद आपण लगेच करतो. काही माहिती 1 मिनिटाच्या आत आपण समोरच्याला फॉरवर्ड करतो, त्याच्याने आपल्याला सहज आपली माहिती मिळते. जसं आपण बघतो ट्विटर आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम, त्याच्यावर आपण आपलं टॅलेंट दाखवतो, लोकांपर्यंत लगेच पोहोचवतो. त्याच्यावर आपल्याला लाईक्स व्ह्यू पण येतात चांगल्या. आणि दुसरं एक आहे निगेटिव्हमध्ये खोटी माहिती, एखादी बातमी आली, आपण ती समोर लगेच फॉरवर्ड करतो. ते 1 मिनिटाच्या आत पूर्ण लोकांपर्यंत स्प्रेड होते. चुकीची माहिती, अफवा, अशा याच्यावर लोक लगेच पहिले लक्ष देतात, विश्वास ठेवतात, तिकडे असं झालं, तिकडे तसं झालं, खरंच असं काय असेल, हे असं सुद्धा असतं. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जसं आपल्याला प्लॅटफॉर्म मिळाला आहे सोशल मीडियाचा, तर त्याचा आपण चांगला वापर केला पाहिजे. व्यवस्थित त्याची चांगली माहिती वगैरे करून सगळं आपण त्याचा व्यवस्थित वापर केला पाहिजे. पॉझिटिव्ह पण असतो, निगेटिव्ह पण असतो, म्हणजे आपल्या मनावर आहे आपण कुठपर्यंत त्याचा वापर करतो. तर सोशल मीडिया एक चांगली वस्तू पण आहे आणि वाईट वस्तू पण आहे. तर तिचे म्हणजे आता खूप प्रमाण म्हणजे इफेक्ट पडतो एखाद्या माइंडवर. ते लहान पोरं असो किंवा यंग माणूस असो किंवा मग कोणी पण असो, नाही का, असो वृद्ध वगैरे कोणी पण. तर सोशल मीडियाची चांगली बाजू म्हणजे की जे काही असं वाईट गोष्टी होत असेल कोणासोबत, ते पण त्याच्यासोबत म्हणजे त्याच्यावरती ते आपण काही असेल ते थांबवू वगैरे शकतो. जसं की आत्ताच हल्ली एक HC युनिव्हर्सिटीचा जो फॉरेस्टचा जो इश्यू झाला होता, ते झाडं वगैरे कापत होते, तर भरपूर लोकांनी ते स्टोरीला पोस्ट केलं, त्याच्यामुळे मग ते थांबलं आणि भरपूर जीव जनावरांचे घर किंवा प्राण वाचले. आणि असे भरपूर गोष्टी जे आहेत ते खूप सॉल्व होतात. तर नेगेटिव्ह साईड म्हणायला गेलं तर मग नेगेटिव्ह साईड अशी राहते की त्याच्यावरून माइंडवर फरक पडतो की लोक काही वेगवेगळे विचार करायला लागतात. इंस्टाग्रामवर काही पोस्ट असतात जे खूप असे म्हणजे पर्सनल जे फोटोज वगैरे असतात ते व्हायरल होऊन जातात. मग त्याच्यामुळे लोकांची पूर्ण लाईफस्टाईल चेंज होते. त्यांच्या विषयी असे वेगवेगळे काय आपले रूमर्स वगैरे पसरून जातात. त्याच्यामुळे काही याची लाईफ पूर्ण चेंज होऊन जाते. आणि सोशल मीडिया म्हणजे एखाद्या कंट्रोल लिमिटपर्यंत ठीक आहे, पण मग त्याच्यावरती गेलं का मग ते थोडंसं मग वेगळं होऊन जातं. तुम्ही ते चांगली गोष्ट नसतं, एक लिमिटपर्यंत ती चांगली गोष्ट असते. सोशल मीडिया हा खूप प्रभावी माध्यम आहे. अगदी लहान मुलांपासून 3 ते 4 वर्षांच्या लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत देखील मोबाईल आहे त्यांच्याकडे आणि ते सोशल मीडियाचा वापर करतात. यात इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप आणि ट्विटर सारख्या वेगवेगळ्या माध्यमांचा ते उपयोग करत असतात. यात दोन्ही साईड आहेत, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह देखील आहे. पॉझिटिव्ह सांगायचं झालं तर एक महिला असते, ती तिचा व्यवसाय सुरू करते, स्वतःच्या व्यवसायाला एक वेगळी ओळख निर्माण करते, स्वतःची एक वेगळी ओळख ही सोशल मीडिया थ्रू ती निर्माण करत असते. आणि निगेटिव्ह साईड सांगायची झाली तर जे फेक फॉलोअर्स असतात ते आपल्या माहितीचा पुरवठा एका वेगळ्या किंवा चुकीच्या ठिकाणी करू शकतात. तर अशा दोन्ही साईड या सोशल मीडियावर असतात. अशाच विविध बातम्या आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा HPT नारवाईकी मीडिया.